आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शप या दोन पक्षांचे उमेदवार रिंगणामध्ये होते। मात्र अचानक शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारानं माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार हा बिनविरोध विजयी झालेला आहे। पुणे विधान परिषद निवडणुकीमध्ये ही घटना घडली। राष्ट्रवादी शपचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली, त्यामुळे काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे हे बिनविरोध आता निवडून आलेले आहेत। आम्हाला या ठिकाणी हा धोका झालेला आहे। ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधात लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला। हा आमचा एक विश्वासघात आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे। इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल। पुण्यामध्ये श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली, त्यानंतर काँग्रेसनेही संताप व्यक्त केलेला आहे। जर माघारच घ्यायची होती तर ही जागा आम्हाला सोडायला हवी होती, अशी काँग्रेसनं भूमिका मांडलेली आहे। पुणे विधान परिषद आता बिनविरोध होणार आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार यांचा मार्ग मोकळा झाला। राष्ट्रवादी शपचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादीचे इथले अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रीतम, शपच्या उमेदवारांना माघार घेतलेली आहे, काय नेमकी कारणं आहेत, काय पुण्यामध्ये राजकीय नाट्य घडलंय? खरं तर आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक जेव्हा लागली त्या दिवसापासून पुण्याची जागा ही राष्ट्रवादीलाच मिळावी असा पहिल्यापासून दावा केला गेला आणि याच्यामध्ये राष्ट्रवादीलाच ही जागा मिळाली। खरं तर आता ही निवडणूक बिनविरोध होती, कारण महाविकास आघाडीकडून देखील ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली। काँग्रेसकडे संख्याबळ जास्त होतं, मात्र मोठा भाऊ म्हणून त्यांनी ही जागा सोडली। मात्र राष्ट्रवादी जी शरद पवार गट आहे त्यांनी अनेक आपल्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांना विश्वासात घेतलं नाही आणि त्यांचे जे उमेदवार होते श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली। श्रीकांत पाटील यांनी निवडणूक लढवावी का त्यांचा स्वतःवरती तो निर्णय टाकला। त्यांनी जेव्हा पक्षश्रेष्ठींची विचारणा केली की तुला निवडणूक लढवायची का, ही तू लढव, आम्ही तुझ्या बाजूने उभे आहोत। मात्र दुसरीकडे सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील फोन केला आणि ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी। अजितदादांचे आपले संबंध ऋणानुबंध जे आहेत पहिल्यापासून आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी श्रीकांत पाटील हे भावनिक झाले आणि त्यांनी यातून माघार घेतली। तिसरी गोष्ट याच्यामध्ये त्यांनी एका निवेदनामध्ये सांगितलं की कुठे याच्यामध्ये घोडेबाजार होऊ नये, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक पार पडावी आणि कार्यकर्त्यांवरती विश्वास देखील असावा। मात्र याच्यामध्ये निवडणूक होण्यापूर्वीच घोडेबाजार झाला का असा देखील प्रश्न उपस्थित होता, कारण श्रीकांत पाटील यांनी सर्व तयारी केली होती, पॅम्पलेट देखील छापले होते, मतदारांच्या भेटीगाठी दौरे देखील सुरू झाले होते। त्याचबरोबर काल दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात देखील बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काही घडलं का, कारण 2 दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील पुण्यातील नगरसेवकांशी आणि पुणे मतदारसंघातील सगळ्या नगरसेवकांशी त्याची चर्चा केली होती। त्याच्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असं स्पष्ट होतं। मात्र आज दुपारी 3 वाजता अर्ज अखेरच्या क्षणी मागे घेतला आणि विक्रम काकडे ज्यांना आयत्या वेळेस उमेदवारी देण्यात आली त्यांचा पक्षप्रवेश झाला, जे पार्थ पवारांचे निकटवर्ती आहेत आणि फायनान्शियल देखील स्ट्रॉंग आहेत। त्याच्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। त्याच्यामुळे आता ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होती आणि 22 तारखेला त्यांना बिनविरोध घोषित करण्यात येईल। ठीक आहे प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले राहा।